नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनलवरती। मी आज आपल्याला घेऊन आलो आहे माझ्या कॉटनच्या प्लॉटमध्ये। ही आहे US 7067 व्हेरायटी कॉटनची। तुम्ही बघू शकता की ही व्हेरायटीची वाढ या व्हेरायटीची वाढ उत्तमरित्या झालेली आहे। हे बघा, खताचा पहिलाच डोस झालेला आहे सध्या तरी, आणि आता आम्ही दुसऱ्या खताच्या डोसाची तयारी करतोय। एक फवारणी झालेली आहे। ही व्हेरायटी खूपच छान आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनलवरती। मी आज आपल्याला घेऊन आलो आहे माझ्या कॉटनच्या प्लॉटमध्ये। हा प्लॉट 47 दिवसांचा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता या प्लॉटची वाढ उत्तमरित्या झालेली आहे। या व्हेरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही व्हेरायटी भरपूर प्रमाणात वाढत नाही, पण भरपूर प्रमाणात फांद्या भरपूर करतात। ही व्हेरायटी म्हणजे US 7067। ही US ॲग्रीसीड्सची व्हेरायटी आहे। या व्हेरायटीचं जे बोंडाचं साईज आहे ती 6 ग्रॅम ते 6.5 ग्रॅम राहते आणि वाढ पण खूप छान होते। ही व्हेरायटी 155 ते 160 दिवसामध्ये येऊन जाते आणि याला बोंडे पण छान लागतात। मी ही व्हेरायटी पहिल्यांदाच लावलेली आहे आणि यावर्षी माझं नियोजन कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घ्यायचं त्याच्यावर जास्त आहे। मी तुम्हाला पण सांगणार आहे की आपण कमी खर्चामध्ये कॉटनमध्ये उत्पन्न कशा प्रकारे जास्त प्रमाणात घेऊ शकतो। या व्हेरायटीमध्ये मी फक्त एकच खताचा डोस दिलेला आहे आणि तोही पण पेरणीच्या वेळेला फक्त मी याच्यामध्ये 10-26-26 दिलेलं होतं आणि त्याचं प्रमाण बघू शकता तुम्ही। कॉटन खूप छान झालेलं आहे, वाढ पण छान आहे। बघा, काही प्रमाणात याला पात्या पण लागलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। मी या व्हेरायटीवरती फक्त एकच माझा फवारा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी डायफेन्थेरॉन प्लस रोको आणि एक टॉनिक म्हणून वसंत बायोटेकचं एक टॉनिक म्हणून पूर्वाचं ग्रोवर घेतलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। नमस्कार आणि धन्यवाद।